आमदार रोहित पवार यांना अहमदनगरमध्ये अडवण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र लोकार्पणाचा कार्यक्रम होता आणि यामध्ये रोहित पवार यांना अडवण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने होत असलेल्या राज्य राखीव दल प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी अडवलेलं आहे। रोहित पवार यांना सुद्धा अडवण्यात आलेलं आहे। अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील उसळगाव इथं राज्य राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र हे तयार झालेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी लैलेश यांच्याकडून काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? निश्चितच या अहमदनगरच्या जामखेड तालुक्यामध्ये कुसळगाव नावाचं गाव आहे। या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाचं प्रशिक्षण केंद्राचा मुद्दा मागच्या अनेक वर्षांपासून गाजत होता, कारण या ठिकाणचं प्रशिक्षण केंद्र रद्द होऊन ते भुसावळ या ठिकाणी गेल्याची माहिती होती। मात्र हे पुन्हा या ठिकाणी आणलं गेलं। यामध्ये रोहित पवारांचा मोठा सहभाग असल्याचं म्हटलं जात आहे आणि यानंतर हे प्रशिक्षण केंद्र आता जवळपास पूर्ण झालेलं आहे प्रशिक्षण केंद्राचं काम, आणि या संदर्भातच रोहित पवार यांनी आज प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी लोकार्पण सोहळ्याचं आयोजन केलं। मात्र या सोहळ्याला राज्य राखीव दलाने आणि प्रशासनाने कसल्याही प्रकारची मंजुरी दिलेली नव्हती, तरी देखील रोहित पवार यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि प्रशिक्षण केंद्र पाहण्यासाठी आतमध्ये जाणार असल्याचा हट्ट धरलेला होता। यावर आता कार्यकर्त्यांसह रोहित पवार या ठिकाणी प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावर आलेले असताना पोलिसात आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झालेली आहे। रोहित पवारांना आतमध्ये जाण्यापासून अजूनही पोलीस मज्जाव करत आहेत आणि कुठल्याच प्रकारामध्ये या ठिकाणी ह्या प्रशिक्षण केंद्रामध्ये सध्या कोणाला आतमध्ये जाता येणार नाही अशी भूमिका पोलिसांची आणि राज्य राखीव दलाची आहे। सध्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि रोहित पवार स्वतः प्रवेशद्वारावर आहेत, जे आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत। पण लैलेश, त्यांना अडवण्यामागचं कारण काय सांगण्यात आलंय? अडवण्याचं कारण असं, प्रशिक्षण केंद्राचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये असं सांगण्यात येत आहे आणि त्याबरोबरच प्रशिक्षण केंद्रामधले जे काही गोष्टी असतात ज्या बाहेर कळायला नाही हव्यात, असं जे गोपनीयता आहे त्याचाही भंग होऊ नये अशा प्रकारची कारणं सांगण्यात येत आहेत। कुठल्याही प्रकारची परवानगी नाही आहे असं राज्य राखीव दलाच्या वतीने सुरुवातीलाच त्यांना स्पष्ट करण्यात आलं होतं। मात्र ठरलेला आणि जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळ्याचं आयोजन आमदार रोहित पवार यांनी केलेलं होतं आणि या सोहळ्याच्या निमित्ताने एक मोठा पेंडॉल देखील प्रशिक्षण केंद्राच्या काही अंतरावरच टाकण्यात आलेला होता। मात्र या ठिकाणी आम्ही फक्त पाहणी करायला येतोय असं सांगूनही पाहणी करण्यासाठी देखील राज्य राखीव दलाने आमदार रोहित पवार यांना नकार दिलेला होता आणि त्यातच आता हा एक या ठिकाणी वाद सुरू झालेला पाहायला मिळतोय की आतमध्ये जाण्यासाठी आमदार रोहित पवार आग्रही आहेत, तर पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना मज्जाव करण्यात येतोय। तर आपण ही दृश्य पाहतोय, राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी रोहित पवार त्या ठिकाणी आले होते। मात्र पोलिसांनी त्यांना आज जाण्यास मज्जाव केला, त्यांना अडवलं आणि त्यामुळे आता रोहित पवार यांचे समर्थक आणि कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत। त्यामुळे रोहित पवार यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे। धन्यवाद लैलेश, आपण दिलेल्या या माहितीसाठी।